तर भाजप जो सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे, ज्यांच्या 89 जागा ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत, त्यांचा वोट शेअर आपण बघितला तर तो आहे 45.39% इतका वोट शेअर हा भाजपला मिळालेला आहे। त्याच्यानंतर शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना आपण जर बघितली तर त्यांचा वोट शेअर हा 10.28% आहे आणि त्यांच्या 29 जागा ज्या आहेत त्या यावेळेला मुंबईमध्ये निवडून आलेल्या आहेत। अखंड शिवसेनेचं जर आपण बघितलं तर 2017 मध्ये अखंड शिवसेनेला 84 जागा ज्या आहेत त्या मिळालेल्या होत्या आणि यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागा ज्या आहेत त्या मुंबईमध्ये स्पेसिफिकली मिळालेल्या आहेत। आता इतर पक्षांचा वोट शेअर बघायचा झाला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जो पक्ष आहे त्यांचा वोट शेअर हा 27.37% इतका आहे। काँग्रेसचा वोट शेअर आपण जर बघितला तर तो 9.41% इतका आहे आणि मनसेचा वोट शेअर बघितला तर तो 2.91% इतका आहे। सो या सगळ्यामध्ये जे गणित मांडलं जातंय किंवा ज्याबद्दल खूप चर्चा होतीये की काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना जर एकत्र लढली असती तर काय झालं असतं, तर साधारण 30 अशा जागा आहेत मुंबईमध्ये जिथे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र लढण्याचा फायदा किंवा बेनिफिट जो आहे तो झाला असता। आता जर आपण ह्या टक्क्यांची टॅली केली तर किती आकडेवारी येते ते आपण बघूयात। सो आपण जर बघितलं की शिवसेना युबीटी यांचा स्कोर किती आहे किंवा वोट शेअर किती आहे तर 27.37 प्लस काँग्रेस 9.41 तर 9.41 प्लस मनसे 2.91 तर 2.91 हे जरी आपण बघितलं तरी त्यांचा वोट शेअर हा 39.69% इतका येतो।